श्री संत गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे लाखो भाविकांनी गर्दी केली। हा पावन दिवस रविवार 8 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा करण्यात येत आहे। यानिमित्त देश विदेशातून असंख्य भाविक दर्शनासाठी शेगाव मध्ये दाखल झाले। शेगावला विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाते। संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेले। मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम। श्री संत गजानन महाराजांना दत्त संप्रदायातील एक महान योगी व अवलिया संत म्हणून पूजले जाते। माघ वद्य सप्तमी 1878 मध्ये प्रथमच शेगाव मध्ये त्यांचे प्राकट्य झाले, म्हणून तेव्हापासून हा दिवस प्रकट दिन म्हणून साजरा करण्यात येतो। गणगण गणात पोते हा मंत्र आज जगभरात भक्तांच्या ओठावर आहे। महाराजांनी साधेपणा, भक्तिमार्ग, संयम व निस्वार्थपणे आदर्श समाजासमोर ठेवलाय। वर्षापासून या ठिकाणी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतो। पहिले पैदल यायचो, परंतु वेळेअभावी आता वाहनाने या ठिकाणी पोहोचलेलो आहे। तर गजानन महाराजांच्या चरणी हीच एक प्रार्थना, या महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुख समाधान लाभू दे, चांगलं आरोग्य लाभू दे, शेतकरी हा सुखाने या ठिकाणी कार्यरत असू दे, हीच गजानन महाराजांची चरणी प्रार्थना। माझं नाव आहे निलिमा हिराडे आणि मला आठवते किती वर्ष झाले, पण जेव्हापासून मला समजते, माझे पप्पा पण गजानन महाराजचे भक्त आहे, मी पण आहे आणि माझी मुलं पण आहे आणि आम्ही पैदलवारी आलेलो आहे। सांकडं काही नाही आहे, एक आपलेपण आहे महाराजांबद्दल आणि मी त्यांना मामा मानते, कारण मला मामा नाही आहे। मी गजानन महाराजला महाराज तर मानतेच, पण एक आपलं म्हणून एक नातं आहे महाराजांसोबत माझं। मी दिवाळी आणि उन्हाळ्यामध्ये खास सुट्ट्यामध्ये मामाच्या घरी येते। जय गजानन माऊली। आज श्रीच्या प्रगट दिनानिमित्त महाराष्ट्रातून आलेल्या सर्व प्रथमतः भाविक भक्तांचे खूप आभार मानतो। आम्ही आज जवळपास आजचा 10वा दिवस आहे। उंचगाव बुद्रुक, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड इथून आमच्या गावातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप थाटामाटामध्ये पैदल पायी दिंडी यात्रेमध्ये आम्ही सहभागी होऊन आज श्रीच्या दर्शनासाठी आलेले आहोत। आम्ही नांदेड जिल्ह्याहून आलेले आहेत। महाराष्ट्र TV 24 करिता सचिन पाटील, अकोला, बुलढाणा।